हॅलो फ्रेंड्स, आजच्या दिवसाची सुरुवात अशी झाली तर माझं 8 मंथ चालू असल्यामुळे माझ्या व्हिडिओ तुम्हाला घरातल्या आणि त्या फ्लॉवर ज्वेलरीच्याच बघायला भेटेल, कारण की माझ्या लाईफमध्ये सध्या तेच चालू आहे. माझं 8 मंथ चालू असल्यामुळे मी कुठे बाहेर ठाणा वगैरे साईडला जाऊ नाही शकत बाहेर फिरायला. मग घरातली कामं वगैरे मी स्वतःची केअर घेऊन ही कामं करते. म्हणजे माझ्या फर्स्ट प्रेग्नन्सी वेळेस पण मी घरातली सर्व कामं केली, देवाच्या नामस्मरण करून सगळी कामं करायची. आणि माझी फर्स्ट डिलेवरी पण नॉर्मल झाली. तुम्हाला पण जर तुम्ही प्रेग्नंट असाल तर तुम्हाला जेवढी कामं जमत असतील, म्हणजे बॉडीची जेवढी हालचाल योगा वगैरे करत जा. म्हणजे तुमची आणि बेबीची केअर घेऊन हे सगळं करत जा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार असं करत जा. पण डॉक्टर बोलतील हे नको करू ते नको करू, पण तुमची बॉडी काय तुम्हाला रिस्पॉन्स देते ते तुम्ही बघा आणि तुम्हाला काय जमेल ते तुम्ही करत जा. आणि माझी मम्मी पहिला सांगायची की तू माझ्या प्रेग्नेन्सीमध्ये जेव्हा तू माझ्या पोटामध्ये होतीस तेव्हा आपलं घराचं काम पण चालू, आणि तेव्हा कुठे कोण करायला आपलं. आणि सगळी वजन वगैरे उचलून डोक्यावर वगैरे सगळी कामं केलेली आहेत. काय आराम नाही काय नाही. म्हणजे खाण्यासाठी काय वेळ नसत भेटत, जेवायला पण नव्हतं भेटत, तरी पण सगळं व्यवस्थित, म्हणजे तुझं जन्म वगैरे सगळं व्यवस्थित झालं. तर असं म्हणजे ते सांगितलेल्या गोष्टीनं या टायमाला आठवतात आणि ते मोटिवेशन भेटतं. माझ्या किती तशा फ्रेंड पण आहेत की त्यांना डिलेवरीची भीती वाटते आणि ते बोलतात पण कशाला ही मुलं वगैरे. पण त्यांनी असं स्वतःला मोटिवेट करा, असं समजा की ती करू शकते तर मी का नाही करू शकत. कोणतंही काम झालं म्हणजे असं समजा ती करू शकते तर मी पण करू शकते. आणि स्वतःला मोटिवेट करा, कारण की आपला डिसिजन नसतो, आपल्या फॅमिलीला पण आपल्याकडनं काहीतरी अपेक्षा असतात. तर नंतर मी जाते क्लासला. मग आमचा क्लास चालू होतो. मग मला मॅमने कल्या वगैरे दिलेल्या असतात. मग असं बाजूबंद आणि कंठ्या शिकवतात आज, तर त्याच्यासाठी खूप वेळ जातो आज. आणि कॉन्सन्ट्रेट करत होतो म्हणून व्हिडिओ नाही बनवायला भेटल्या हे कसं बनवलं ते. तर तुम्ही सांगा कशी झाली आहे कंठी. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.